साहित्यिक लोकशाही सम्राट यांना अभिवादन करून आज 106वी जयंती त्यांची होतीये। त्यांना पुन्हा अभिवादन करतो, सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं अण्णाभाऊ साठेंनी पुस्तकांच्या अगोदर माणसं वाचली आणि माणसं वाचून मला वाटतं या समाजाला कष्ट करू आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या शायरीतून मला वाटतं त्यांनी समाज प्रबोधन सुद्धा केलं। आज मला वाटतं त्यांना अभिवादन करताना त्यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा सर्व आम्ही समाज बांधव प्रयत्न करू। एक लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटतं नक्कीच आमचा मानस असेल तर आम्ही इथे चांगलं स्मारक व्हावा हा प्रयत्न करतोय। पण जागेची टेक्निकल अडचणी तिथे महापौरताई असतील, सर्व समाज बांधव असतील, आम्ही सर्व मिळून मला वाटतं अण्णाभाऊंचं चांगलं स्मारक व्हावा आमचे सर्वांचे प्रयत्न आहे। फक्त जागेमुळे थोडं टेक्निकल अडचण येते, पण भविष्यात मला वाटतं चांगली जागा मिळाली किंवा सोसायटी वानखेडे सोसायटीकडून जर आम्हाला थोडीफार जागा मिळाली तर भविष्यात मला वाटतं चांगलं स्मारक होईल अशी आमची अपेक्षा आहे। तो प्रयत्न आम्ही करणार आहोत। खरं तेच अभिवादन अण्णाभाऊ साठेंना होईल असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो। पुन्हा सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वात प्रथम लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांना अभिवादन करते आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यामुळे त्यांनाही अभिवादन करते आणि सर्व जे इथे जमलेले आहेत त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते की आपण 106वी जयंती आज अण्णाभाऊ साठे यांची आपण सर्वजण साजरी करत आहोत। त्यामुळे सर्व इथे जमलेल्या जे जळगावकर माझे नागरिक आहे किंवा अण्णाभाऊ साठेंचे जे सर्व कार्यकर्ते आहेत जे त्यांच्या इच्छाने पुढे चालत आहे आपल्या इच्छामध्ये, त्यामुळे त्यांना सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा मी देते। नमस्कार। आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी सुद्धा आहे आणि अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज इथं साजरी होत आहे। तर सर्व समाज बांधव असतील, आपल्या शहराच्या महापौर ताई असतील, मी असेल, पालकमंत्री महोदय पण सुद्धा येऊन गेलेत। तर आमच्या सर्व बांधवांना शुभेच्छा आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। 106वी जयंती अण्णाभाऊ साठे यांची आम्ही आज साजरा केली या ठिकाणी आणि तमाम भारत जनतेला मी सांगू इच्छिते की आपल्या दैवत आहे अण्णाभाऊ साठे, आपलं दैवत आहे आणि सर्वांनी आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आज ही जयंती साजरा केली आणि सर्वांना मी एकच शुभेच्छा देऊ इच्छिते। आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही जयंती या ठिकाणी साजरा केलेली आहे। मान्यवर देखील आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब या ठिकाणी आले, आपले महापौर मॅडम आल्या, मंत्री महोदय आले, त्याच्यानंतर आमचे आदरणीय राजमामाजी आले आणि त्यांनी मला आश्वासन दिले की ताई साहेब या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा हा पुतळा आपण लवकरात लवकर यांची प्रतिमा आपण मोठ्या प्रमाणात करू आणि या ठिकाणी पुतळ्याचं काम मी लवकरात लवकर करणार असं त्यांनी मला आश्वासन दिलं। दुसरं मला हे सांगितलं महापौरताईंनी की आपण जागा लवकरात लवकर पाहू आणि या जागेचं पाणी झाल्याबरोबर आपण या पुतळ्याचं काम आपण लवकरात लवकर करू। आणि या ठिकाणी जे मला सांगितलं आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब या ठिकाणी मंत्री महोदय या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या अण्णाभाऊ साठे यांच्या माल्यार्पण करून त्यांनी शुभेच्छा दिल्या। तमाम मातंग समाजाला आम्हाला शुभेच्छा देऊन गेले।